नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील 2 दिवसामध्ये इयत्ता 4थी स्कॉलरशिपमधील मराठी आणि गणित विषयाचा अभ्यासक्रम कोणता आहे, त्यावर कोणत्या पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात हे अभ्यासलं होतं. आणि आता आपण आपल्या खऱ्या अभ्यासाला सुरुवात या व्हिडिओपासून करणार आहोत. यानंतरच्या व्हिडिओपासून आपण गणितामधील एक एक घटकाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. आज त्यातीलच आपला पहिला घटक म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, त्याचे वाचन व लेखन हा घटक आपण या ठिकाणी शिकणार आहोत. बघा, संख्याज्ञान घटक, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, वाचन व लेखन. आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये बोलताना आपण असं म्हणतो की अरे इंग्रजीतले अंक लिही किंवा मराठीतले अंक लिही. इंग्रजीतले अंक म्हणजेच काय, तर त्यांना म्हणतात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. त्यांना काय म्हणतात? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आणि आपण म्हणतो मराठीतले अंक. मराठीतले अंक म्हणजे काय, तर त्या संख्या चिन्हांना किंवा त्या अंकांना म्हणतात देवनागरी संख्या चिन्हे. आणि हे आपल्याला पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही, कारण आपण हे अगोदर शिकलेलो आहे. परंतु पुन्हा एकदा उजळणी म्हणून आणि यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात म्हणून आपण हे आता अभ्यासूयात. बघा, देवनागरी संख्या चिन्हामध्ये 0 असा लिहितात, 1 असा लिहितात, 2 असे लिहितात, 3 असे लिहितात, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तुम्हाला त्यानंतर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये काय दिलेले आहे, तर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 अशा पद्धतीनं हे काय करतात, आपल्याला आपण लिहित असतो. आता तुम्हाला परीक्षेमध्ये काय करतील, तर परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारणार आहेत. त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा बरं, 30,008 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा उपयोग करून कशी लिहितात. बघा, इथे काय सांगितलेलं आहे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा उपयोग करून. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय, तर आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे इंग्रजी अंक. काय, इंग्रजी अंकाचा वापर करून लिहायचा आहे. परीक्षेमध्ये आपल्याला हे प्रश्न एकदम सोपे वाटणार आहे, परंतु हेच प्रश्न आपले चुकणार आहे. कसे, जे प्रश्न सोपे असतात त्याकडे आपण व्यवस्थित लक्ष देत नाही, प्रश्न व्यवस्थित वाचत नाही आणि तेच प्रश्न आपले चुकतात. तर बघा, इथे पर्याय कोणकोणते दिलेले आहेत हे बघा. 30,008 ही तर 30,008 नाही, हे 3,008 आहे, बरोबर. त्यानंतर हे बघा, 30,008 आणि 30,008 दोन्ही पर्याय सारखेच आहे. परंतु आपल्याला सांगितलं काय आहे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे इंग्रजी अंक. मग इंग्रजी अंक कोणते यातले, हे इंग्रजी अंक आहे का, नाही. म्हणून याचं उत्तर काय, पर्याय 3. आता संख्यांचं वाचन कसं करायचं यासाठी आपण एक उदाहरण या ठिकाणी बघूयात. बघा, ही एक संख्या लिहिली मी. बघा, आता यातील आपण केव्हाही संख्या मोजत असताना किंवा म्हणत असताना आपला जो उजवा हात आहे या बाजूने सुरुवात करायची आहे. ठीक आहे, तर या बाजूचा जो पहिला अंक आहे याला म्हणायचं आहे एकक. याला काय म्हणायचं आहे, एकक. त्यानंतर जो दुसरा अंक आहे हा, याला काय म्हणायचं आहे, दशक. याला काय म्हणायचं आहे, दशक. जो तिसरा अंक आहे याला म्हणायचं आहे शतक. जो चौथा अंक आहे हा, याला म्हणायचं आहे हजार. आणि जो 5वा अंक आहे हा, याला काय म्हणायचं आहे, 10,000. अशा पद्धतीने संख्यांचं वाचन करायचं आहे. यानंतरचा अंक असला, समजा इथे आपण एक आणखी अंक घेऊ, तर याला काय म्हणायचं आहे, लक्ष. काय म्हणायचं आहे, लक्ष. अशा पद्धतीने याचं वाचन करायचं आहे. मग ही संख्या काय झाली, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. लक्ष म्हणजे लाख आपल्या भाषेत. मग 2,56,000, 2,56,789 अशा पद्धतीने या संख्येचं वाचन आपल्याला करायचं आहे. हीच संख्या जर तुम्हाला परीक्षेत सांगितलं की ही संख्या देवनागरी संख्या चिन्हातली, हा, तर प्रत्येक अंक काय करायचा आपण,
प्रत्येक अंक हा आपल्या बोलीभाषेमध्ये आपण जे म्हणतो मराठीमध्ये लिहायचे, तर मराठीमध्ये 2 कसे लिहितात? 2, 5 असे लिहितात, त्यानंतर 6, त्यानंतर 7, त्यानंतर 8 आणि सर्वात शेवटी 9. अशा पद्धतीनं आपण ही संख्या लिहिणार आहोत. समजलं? त्यानंतरचा प्रश्न बघू आपण. 5136 वजा 4067 या वजाबाकीचे उत्तर पुढीलपैकी कोणते? एकदम सोपा प्रश्न आहे. चला बघूयात. याची वजाबाकी करून घेऊ अगोदर. 5135 वजा किती आहे? 467. बघा आता वजाबाकी करत असताना वजाबाकीचा पण नियम काय आहे? एकक स्थानचा म्हणजे आपल्या उजव्या बाजूचा जो संख्या आहे तिथूनच आपण सुरुवात करायची आहे. बघा 5 मधून 7 जातात का? नाही. मग इथून हातचा घ्यायचा आहे, बरोबर. इथून हातचा घेतला, या 3च्या ऐवजी झाले 2 आणि इथे झाले 15. 15 मधून 7 गेले, उरतात 8. नंतर 2 मधून पुन्हा 7 जात नाही म्हणून या 1 मधून हातचा घेतला, मग या 2च्या ऐवजी झाले 12. 12 मधून 6 गेले 6. या 0 मधून 4 जात नाही म्हणून या 5 मधून हातचा घेतला, इथे झाले 10. 10 मधून 4 गेले 6 आणि हे 4 अशी 4. आपलं उत्तर आलेलं आहे किती? 4668. किती आलेले आहे आपलं उत्तर? 4668. बघा आता पर्यायामध्ये आहे का कुठे? फक्त हेच उत्तर आहे. इथे बघा 4668 आणि इथे पण 4668 तीच संख्या लिहिलेली आहे. फक्त इथे फरक काय केलेला आहे? प्रश्नामध्ये देताना आपल्याला हे जे दोन्ही अंक दिलेले, हे काय केलेले आपल्याला? दोन्ही अंक जे दिलेले आहे हे कशामध्ये दिलेले आपल्याला? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये दिलेले. आणि जे उत्तर दिलंय ते कशामध्ये दिलेलं आहे? देवनागरी संख्या चिन्हामध्ये, बरोबर. आणि मग परीक्षेमध्ये असेच गोंधळ करतात आपल्याला. ते काय? इथे संख्या आंतरराष्ट्रीयमध्ये, उत्तर देवनागरीमध्ये. पुन्हा इथे जर असं दिलं असतं या वजाबाकीचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये, बघा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कसं लिहाल? मग कसं लिहाल रे? कसं लिहाल? तर ह्याच्या ऐवजी आपल्याला काय लिहावं लागलं असतं? आणि हाच पर्याय जर इकडे दिला असता, याच्या ऐवजी इथे 4668 आणि हा शब्द इथं दिला असता, तर हे उत्तर नसताना आपलं हे उत्तर आलं असतं. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूयात. बघा पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात? एक संख्या दिलेली आहे आपल्याला आणि ती अक्षरामध्ये कशी लिहायची आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलं, अगोदरच्या उदाहरणामध्ये मोजत असताना केव्हाही कोणत्या बाजूने मोजायचं आहे? उजव्या बाजूना. मग एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 ज्या वेळेला येतं त्यावेळेला या दोन्ही संख्या घ्यायच्या म्हणजे 98,000. काय होईल? 98,000. हे इथे जी संख्या आहे 500. शे म्हणजे शतक. शे म्हणजे काय? शतक. इथं हे बघा एकक, दशक, शतक. शतकच्या जागी जी संख्या आली ती जशीच्या तशी लिहायची आणि त्याच्या पुढे काय लिहायचं आपल्याला? शे लिहायचं आहे. आणि सर्वात शेवटी हे किती आहे? 84. बघा असं लिहिलेलं कुठे आहे? बघा 98,084. 500 लिहिलेलं आहे याच्यामध्ये नाही म्हणून हे उत्तर नाही. 98,584. 98,584 बरोबर आहे. हेच उत्तर आपलं बरोबर आहे. परंतु आपलं 100% बरोबर आहे का नाही याची खात्री करण्यासाठी आपण काय करायचं आहे? बाकीचे जे पर्याय राहिलेले त्याची पण एकदा पडताळणी करून घ्यायची आहे. बघा 98,574. इथे काय दिलंय? 74. आपल्याला काय पाहिजे? 84 म्हणून हे उत्तर असणार नाही. 9,000 इथे सुरुवातीलाच किती दिलंय? 9,000 म्हणून हे सुद्धा उत्तर असणार नाही. म्हणून आपलं उत्तर किती? पर्याय क्रमांक 2 98,584. चला त्यानंतरचा प्रश्न घेऊयात. 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल? बघा आता सर्वात मोठी संख्या, सर्वात लहान संख्या अगोदर हे आपण शिकून घेऊयात. बघा 1 अंकी सर्वात मोठी संख्या जर म्हटलं 1 अंकी, ठीक आहे. कोणती म्हटलं? 1 अंकी सर्वात मोठी संख्या, ठीक आहे. तर ती कोणती असते? 9. असंच 2 अंकी जर का म्हटलं तर ती कोणती असते?
2 अंकी म्हटलं तर पुन्हा 9 आणि 9. 3 अंकी म्हटलं तर बघा 3 अंकी म्हटलं तर 3 वेळा 9. 4 अंकी म्हटलं तर 4 अंकी म्हटलं तर काय होईल 4 वेळा 9. 5 अंकी म्हटलं तर 5 वेळा 9 आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहे. समजलंय? आता लक्षात घ्या, तुम्हाला परीक्षेमध्ये सर्वात मोठी संख्या सर्वात लहान संख्या किती अंक दिली हे दिलं तर एकदम सोपं, हे समजायला कठीण नाही. पण परीक्षेमध्ये ते आपल्याला काय करतात, थोडं गोंधळून टाकण्यासाठी असं सांगतात 4 अंकी सर्वात मोठी समसंख्या. काय सांगतात? 4 अंकी सर्वात मोठी समसंख्या. आता समसंख्या सांगितलं म्हणजे आलं की नाही, चुकले की नाही आपलं? हे सर्व काय आहे? विषम अंक आहे. हे काय आहे? विषम अंक आहे. समसंख्येच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असतात रे? 0, 2, त्यानंतर 4, 6 आणि 8 यापैकी एखादा अंक असतो. मग 4 अंकी सर्वात मोठी समसंख्या जर सांगितलं तर काय होईल? 9900. इथे या शेवटच्या 9च्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागेल? 8 घ्यावं लागेल. आता येऊयात आपली या प्रश्नाकडे. काय सांगितले आपल्याला? 4 अंकी सर्वात मोठी संख्या. मग 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? ही 9999. आणि पुन्हा काय सांगितलेलं आहे? व 3 अंकी सर्वात लहान संख्या. सर्वात लहान संख्या करताना काय करायचं आहे बघा, सुरुवातीला 1 घ्यायचा, ही झाली 2 अंकी, ही झाली 3 अंकी, ही झाली 4 अंकी. ठीक आहे, अशा पद्धतीने सर्वात लहान संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत. ठीक आहे न, काय सांगितले इथे? सर्वात लहान 3 अंकी सर्वात लहान संख्या घ्यायची आहे. मग आपल्याला सर्वात मोठी संख्या ही झाली, बरोबर, वजा काय सांगितलेले? फरक सांगितलेला आहे. आणि 3 अंकी लहान संख्या ही झाली, करा वजा बाकी. 9899. बघा 9899 आहे का? बघा या प्रश्नामध्ये मी मागील प्रश्नामध्ये जे तुम्हाला सांगितलं ते इथे घडलंय. काय तर बघा इथे काय आहे? 9899 हे नाही, म्हणजे हे चूक. 9899 हे आहे, बघा हे आहे, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, पण मी तुम्हाला काय सांगितलं की आपण 4ही पर्याय काय करायचे तर एकदा बघून घ्यायचे. मग बघा हा पर्याय नाही, कारण हे 8000 आहे. पण इथे बघा 9899 हे सुद्धा उत्तर आपलं होऊ शकतं. हे दोन्ही अंक सारखेच आहे. फक्त एक अंक काय आहे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहिलेला आहे आणि दुसरा अंक काय केलेला आहे तर देवनागरी संख्या चिन्हामध्ये लिहिलेला आहे. त्यासाठी प्रश्न व्यवस्थित वाचायचा. आणि प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. मग आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे कोणते? पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर होईल. समजलं? त्यानंतरचा प्रश्न घेऊयात. बघा, पुढील प्रतीकांचे निरीक्षण करा व त्याऐवजी त्यातील अयोग्य काय करायचं आहे आपल्याला? अयोग्य जोडी ओळखा किंवा अयोग्य जोडी कोणती. बघू आपण आता काय आहे तर हे बघा इथे 33 आहे, इथे पण 33 आहे. काय केलेलं आहे रे याच्यामध्ये तर पहिले अंक हे देवनागरीमध्ये आहे, बरोबर, देवनागरी संख्या चिन्हामध्ये आहे. आणि दुसरे काय आहे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये दिलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 ठीक आहे. पण नेमकं आपल्याला करायचं काय? यातलं चुकीचं शोधायचं कोणतं? यासाठी पर्याय 2 वरून आपल्याला ते कळेल. बघा इथे 3030 म्हणजे हे देवनागरीमध्ये. आता जर समोरच्या आंतरराष्ट्रीयमध्ये असेल तर आपल्याला तेच ओळखायचं आहे. काय? देवनागरी आंतरराष्ट्रीय. हे नसणारा पर्याय कोणता? तर इथे बघा हे पण देवनागरी आंतरराष्ट्रीयमध्ये आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे. त्यानंतर हे देवनागरीमध्ये, हे आंतरराष्ट्रीयमध्ये, म्हणजे हे पण बरोबर. हे देवनागरीमध्ये, हे आंतरराष्ट्रीयमध्ये, म्हणजे हे पण बरोबर. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये एक त्यांनी काय केलेलं आहे? चुकी केलेली आहे. कोणती? लक्षात घ्या, या 3ला बरोबर इथे 3 लिहिले, या 0ला इथे 0 लिहिले, या 0ला इथे 0 लिहिलेलं नाही. म्हणून याचं उत्तर कोणतं येईल? पर्याय क्रमांक 4. कारण संख्या त्याच आहे, अंक तेच आहे, परंतु संख्या चुकलेली आहे. पहिल्यामध्ये संख्या किती आहे? 3003 आणि दुसऱ्यामध्ये संख्या किती दिलेली आहे तर 3030. म्हणून हे झालं आपलं अयोग्य उत्तर. त्यानंतरचं बघूयात. बघा
आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व देवनागरी संख्याचिन्हे यांच्या संख्येतील फरक किती? आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेले आहे आणि देवनागरी संख्याचिन्हे पण सांगितलेले, पण आपल्याला काय विचारलंय त्यातला फरक किती? तर फरक किती असतो रे? आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे कोणती असतात? ही देवनागरी संख्याचिन्हे बरोबर, ही काय झाली? देवनागरी संख्याचिन्हे. आणि आंतरराष्ट्रीय कोणती आहे? आंतरराष्ट्रीय बरोबर, ही झाली आंतरराष्ट्रीय. यातला फरक काढायचा आहे. यातला काय करायचं आपल्याला? फरक काढायचा आहे. बघा एकूण आपण मोजून घेऊयात किती आहेत आणि त्यानंतर त्याचा फरक काढू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकूण देवनागरी संख्याचिन्हे किती आहे? 10 बरोबर. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे हे पण 10 आहे. यातला फरक म्हणजे वजाबाकी करा. किती येतं रे? 0. म्हणजेच काय? आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आणि देवनागरी संख्याचिन्हे सारखीच आहे, त्यामुळे त्याचा फरक किती येणार आहे? 0. बघा पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. त्यानंतर एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. बघा मी तुम्हाला या अगोदरच्या एका प्रश्नामध्ये सांगितलं होतं एकक दशक मोजायचं कोणत्या बाजूने? तर मोजायचं कोणत्या बाजूने? उजव्या बाजूने. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे? एका संख्येच्या एकक स्थानी किती आहे? 9 आहे. बरं ठीक आहे, इथे 9 लिहून घेऊयात. नंतर काय सांगितलंय? दशक, शतक आणि हजार स्थानी, म्हणजे इथे दशक, इथे शतक आणि इथे हजार स्थानी अनुक्रमे म्हणजे काय? लगातार, त्यानंतरच इथे आणि इथे जे अंक देतील ते किती आहे? 7 5 8 हे अंक आहेत. बघा म्हणजे आपली संख्या तयार झाली. आता प्रश्न काय विचारलाय बघा, ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांचा वापर करून कशी लिहाल? काय सांगितलेलं इथे? आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांचा वापर करून कशी लिहाल? आपण लिहिली 8579. बघा याच्यामध्ये पर्यायामध्ये 8579 कुठे आहे? हा हे बघा 8579 इथे पण आहे, 8579 इथे पण आहे. पर्याय क्रमांक 3 9000 आहे, पर्याय क्रमांक 4 7000 आहे. म्हणजे 3 आणि 4 तर 100% नाही. मग आपल्याला इथे काय सांगितलेले? आंतरराष्ट्रीय, म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे आपल्या भाषेत मी तुम्हाला अगोदरच काय सांगितलं तर इंग्रजी अंक. मग इंग्रजी अंक कोणते? 8 आहे, 5 आहे, परंतु हा 7 बघा, हा 7 कशामध्ये लिहिलेला आहे? देवनागरीमध्ये लिहिलेला आहे, म्हणून तो काय होईल? चूक होईल. ते उत्तर आपलं येणार नाही. आपलं उत्तर काय राहणार? पर्याय क्रमांक 2च राहील. पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं प्रश्न एकदम सोपा होता, उत्तर आपलं एकदम निघलं, परंतु आपण गडबडीमध्ये घाईमध्ये परीक्षेमध्ये असेच प्रश्न चुकवतो की अरे हो हे तर उत्तर पर्याय नंबर 1 होतं, आपण बरोबर पर्याय क्रमांक 1 जातो आणि काळं करतो, पण आपलं ते उत्तर काय असतं? चुकलेलं असतं. त्यामुळे परीक्षेमध्ये प्रश्न व्यवस्थित वाचायचा, सर्व पर्याय व्यवस्थित बघायचे, त्यानंतरच आपण काय करायचंय? आपल्या उत्तरपत्रिकेवर काळं करायचं आहे. बघा त्यानंतरचा प्रश्न, 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या. हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं समसंख्या, विषम संख्या, सर्वात मोठी, सर्वात लहान. तर इथे बघा थोडंसं काय केलंय त्यांनी आपल्याला गडबडीमध्ये. आपण काय करतो? 3 अंकी सर्वात मोठी संख्या. मग 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 999. नंतर ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहा? बघा आपण काय केलं असतं? 999. बघा 999 कुठे? अरे पर्यायामध्ये नाही. मग ठीक आहे, म्हणजे आपण म्हणलं असतं एक प्रश्न चुकलाय, पण तो प्रश्न चुकलेला आहे का? नाही. आपल्याला त्यांनी काय विचारलंय? समसंख्या, समसंख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 यापैकी एक अंक असतो. आता 3 अंकी सर्वात मोठी संख्या ज्या वेळेला आपल्याला काढायची त्यावेळेला एकक स्थानचा अंक हा यातला एक असला पाहिजे, आणि मग यातला सर्वात मोठा अंक म्हणजे 8. म्हणून 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या किती होईल? 998. मग यातला पर्याय क्रमांक बघा, इथे पण गोंधळून टाकणारा प्रश्न 998. 998. मग आपल्याला विचारलं काय?
आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? आपण गडबडीमध्ये लगेच पर्याय क्रमांक 3 काय केला असता? टिक केला असता, परंतु तो आपला चूक होईल. पर्याय क्रमांक किती राहील? 4 राहील, कारण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये ती संख्या कशी लिहितात? या पद्धतीने लिहित असतात. त्यानंतरचा प्रश्न बघा, याची बेरीज करायची आपल्याला. सर्वात सोपं, 3277 अधिक 4503, याची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. करा. 7 आणि 3 10, 0, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 2 आणि 5 7, 3 आणि 4 7. झालं उत्तर 7780. बघा इथे 7780 कुठे? हे 7780. हे नाही, हे नाही, हे नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं बरोबर आहे. समजतंय? सोपं आहे. लक्षात घ्या, हे प्रश्न एकदम सोपे आहे. पहिल्या घटकावरील प्रश्न अत्यंत सोपे आहे, परंतु यामध्ये चुका कोणत्या होणार? आपण घाईमध्ये जे उत्तर लिहिणार तेच चुकणार. ठीक आहे. त्यानंतर 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी? 7500 यात ट्रिक सांगतो बघा मी तुम्हाला. जर कुठे पण तुम्हाला कोणत्याही याच्यामध्ये साडे हा शब्द आला, 7500, 5500, 9500, ठीक आहे, तर साडे याचा अर्थ होतो अर्धे किंवा निम्मे. अर्धे किंवा निम्मे. बघा म्हणजे काय? तर आपल्याला काय सांगितलं? साडे इथलं जी संख्या दिलेली आहे आपल्याला, हा याचा सध्या विचार करायचा नाही. त्याच्या समोर काय लिहिलेलं आहे बघा? 1000. ठीक आहे, 1000. मग 1000च्या अर्धे, साडे म्हणजे काय? 1000च्या अर्धे. 1000च्या अर्धे किती होतात रे? 500. किती होतात? 500. ठीक आहे. मग आता इथे आता त्याच्यानंतर हा अंक बघायचा. किती आहे? 7. म्हणजेच काय? 7500 म्हणजे 7500. समजलं? आता जर असं दिलं असतं बघा, 550. ठीक आहे. मी तुम्हाला काय सांगितले? साडे म्हणजे अर्धे. इथे जो असेल शे म्हणजे शतक. शतकच्या अर्धे. शतकच्या अर्धे किती होतात? 50. म्हणजेच काय? इथे जो अंक दिलेला आहे 550. अशा पद्धतीने आपण ते करायचं आहे. लक्षात काय ठेवायचं? साडे म्हणजे अर्धे. साडे म्हणजे काय? अर्धे किंवा निम्मे. मग आता इथे काय सांगितलं आपल्याला? 7500 म्हणजे 7000 आणि त्याच्या निम्मे म्हणजे 500. 7500 हे त्याचं उत्तर होईल. गटात न बसणारी संख्या कोणती? इथे आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहे आणि त्यातली गटात न बसणारी संख्या कोणती आपल्याला काढायची आहे. बघा, 3521, 6789, 5634, 4200. बघा बरं, याच्यामध्ये काय चेंज वाटतो तुम्हाला? काय फरक वाटतो? हा बरोबर. काय? तर या संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आहे, परंतु फक्त ही जी एक संख्या आहे 5634 ही काय आहे? देवनागरी संख्या चिन्हामध्ये आहे आणि म्हणून तेच आपलं उत्तर होईल. बघा, 21826 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? काय सांगितले आपल्याला? 21826 ही संख्या आपल्याला कशामध्ये लिहायची आहे रे? देवनागरी संख्या चिन्हामध्ये लिहायची आहे. बघा, तर देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे काय? सर्व अंक कशामध्ये लिहायचे आपल्याला? आपल्या भाषेत सांगायचे म्हणजे मराठीमध्ये लिहायचे आहे. आणि मराठीमध्ये लिहित असताना इथे 2, इथे 1, इथे 8, इथे 2 आणि इथे 6 अशा पद्धतीने कुठे संख्या लिहिलेली आहे बघायची आहे. बघा, हा देवनागरीमध्ये, हा देवनागरी, हा देवनागरी, हा देवनागरी, हा देवनागरी, म्हणजेच आपला पर्याय हेच उत्तर आहे. पण मी तुम्हाला या अगोदर पण सांगितले काय, की पहिलं उत्तर आलं की लगेच त्याला टिक करायचं नाही. अगोदर बाकीचे पण पर्याय एकदा काय करायचे आपण तपासून घ्यायचे आहे. बघा, इथे हा देवनागरी नाही. देवनागरीमध्ये 2 असे लिहितात, असे लिहित नाही. हा पण देवनागरी नाही, म्हणजे हा उत्तर चूक. इथे बघा, हा देवनागरी, हा देवनागरी, हा देवनागरी, हा देवनागरी आणि हा पण देवनागरी. मग आता कसं? तर बघा, इथे जो शेवटचा एकक स्थानचा हा अंक आहे बघा, एकक स्थानचा जो अंक आहे हा 7 दिलाय आणि आपल्याला इथे किती दिलाय? 6 दिलाय, म्हणून हा पर्याय
चूक इथे इथे हे बघा, हे शेवटचे जे 3 अंक आहे हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहिलेले आहे, म्हणून हे पण पर्याय चूक. पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर राहील. त्यानंतर बघा 79,654 या संख्येतील शतक स्थानचा अंक. 79,654 यातला शतक स्थानचा अंक म्हणजे एकक, दशक, शतक हा. ठीक आहे. शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 6 कसे लिहितात रे? असे. मग बघा पर्यायामध्ये असे 6 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर. सोपं आहे, समजतंय. चला त्यानंतरचं बघूयात. पुढील पैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही? म्हणजे अगोदर संख्या दिली आहे आणि समोर ते अक्षरामध्ये लिहिलेली, त्यातली बरोबर कोणती आहे हे आपल्याला शोधायची नाही. इथे काय शोधायचं आहे तर कोणती संख्या योग्य नाही म्हणजे चुकलेली शोधायचं आहे. यातला चुकलेला पर्याय आपल्याला बघायचा आहे. बघा 9,563 9,563 बरोबर आहे. 2,748 2,748 बरोबर आहे. 3,171 3,171 बरोबर आहे. 4,579 हे 79 आहे का रे? नाही, तर ते काय आहे 89 होते. काय होते 89 होते, म्हणून ते उत्तर बरोबर नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती उत्तर राहणार आहे आपलं? 4 राहणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येची बेरीज किती? बघा हा प्रश्न एकदम सोपा आहे, पण परीक्षेत हा चुकू शकतो. आपण परीक्षेत काय करतो, आपल्याला तिथे वेळ कमी असतो. काय असतं? वेळ कमी असतो आणि आपल्याला खूप फास्ट प्रश्न सोडवावे लागतात आणि मग असे प्रश्न आपले चुकतात. काय सांगितले? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि देवनागरी संख्या चिन्हे या दोन्हीची बेरीज करायची सांगितले आपल्याला. काय करायचं सांगितलेले? बेरीज. मग आपण म्हणू 1 ते 9. देवनागरी संख्या चिन्हामध्ये 1 ते 9 म्हणजे 9 संख्या आणि इकडे आंतरराष्ट्रीयमध्ये 9 संख्या म्हणजे 9 आणि 9 18. लगेच पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर. पण हे उत्तर आपलं चुकणार आहे. हे उत्तर काय आपलं चुकणार आहे का? कारण आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी संख्या ची सुरुवात कुठून होते? 0 पासून. 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 असंच 0 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 हे आपले आहेत. मग मोजा आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती आहे? 10. एकूण संख्या चिन्ह किती? 10. देवनागरीमध्ये पण 10 आणि आंतरराष्ट्रीयमध्ये पण 10. दोन्हीची करायची बेरीज. 10 अधिक 10 किती येते? 20. किती येते? 20. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार नाही. तर आपलं उत्तर किती असणार आहे? पर्याय क्रमांक 2. बघा विराटने 12.5 लाख रक्कम बँकेत ठेवली. मी तुम्हाला या अगोदरच सांगितलं काय? साडे म्हणजे काय? अर्धे किंवा निम्मे. तिथे कोणती संख्या दिली हे आपल्याला पाहायची नाही. इथे साडे हे जे 12 लिहिलेले आहे हे याचा सध्या लक्ष ठेवायचं आहे का? नाही, याचा विचार करायचा नाही. पण त्याच्या समोर काय दिलंय? लक्ष. लक्ष म्हणजे लाख रुपये. लक्ष म्हणजे काय? लाख. लाखच्या अर्धे. लाखच्या अर्धे किती होतात रे? 50,000. किती होतात? 50,000. म्हणजेच आता मग ही संख्या बघायची 12,50,000. 12.5 लक्ष याचा अर्थ काय? 12,50,000. घ्या लिहून 12,50,000. ही झाली 12.5 लाख संख्या आपली बरोबर. नंतर काय सांगितलंय?
त्याने बँकेत ठेवली. एवढी रक्कम काय केली त्याने बँकेत ठेवली. किती 12.5 लाख. ओके. नंतर 3 महिन्यानंतर त्याने बँकेत शिल्लक पाहिली. आता 3 महिन्यानंतर त्याने त्याच्या बँकेमध्ये गेला आणि शिल्लक पाहिली तर किती भरली 9,75,000. किती भरली 9,75,000 भरली. ठीक आहे. आणि मग काय सांगितलं तर त्याने 3 महिन्यात खर्च केलेली रक्कम आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये लिहायची. बघा आंतरराष्ट्रीय ही वजाबाकी करूयात आपण, पण अगोदर बघू आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह सोडून इतर कोणते अंक आहेत का. हे बघा हे आंतरराष्ट्रीय नाही, हे देवनागरी आहे. हे बघा हे पण देवनागरी आहे आणि हे बघा हे पण देवनागरी आहे. म्हणजे हे उत्तर सोडवायचीच गरज नाही. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर येऊन जातो. कारण जर तिन्ही चूक म्हणजे पर्याय क्रमांक 31 नंबरचा बरोबरच असणार आहे. पण तरी पण आपण एकदा हे सोडवून बघू. 0 0 0 या 5च्या ऐवजी झाले 4, इथे 10, इथे 5, इथे 2च्या ऐवजी 1, 14, 7 आणि इथे 0, इथे 11, 11 मधून 2 रे आलंय 2,75,000. म्हणून पर्याय क्रमांक 3. परीक्षेमध्ये बघा एखाद्या वेळेला आपल्याला जर काही प्रश्नांची उत्तरं येत नसतील तर त्यासाठी एक ट्रिक वापरायची. कोणती तर पर्याय क्रमांक कट करत चालायचे की हे त्याचं उत्तर असूच शकत नाही, हे असूच शकत नाही. असं केलं तरी तुमचे 2 पर्याय हे 100% कट होतात आणि मग त्या राहिलेल्या 2 पैकी आपण अंदाज लावून ते सोडवू शकतो. बघा त्यानंतरचा प्रश्न 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या. पुन्हा इथे आलंय समसंख्या. 5 अंकी सर्वात मोठी संख्या 1 2 3 4 5 बरोबर. पण सर्वात मोठी काय सांगितलं आपल्याला समसंख्या. मग या 9च्या ऐवजी किती राहणार 8. या 9च्या ऐवजी किती होणार 8. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली अचूक पर्याय. बघा मग बघा हा लिहिलेला पर्याय बघा बरं. हे बघा तुम्हाला गोंधळून टाकण्यासाठी तुमच्या चुका होण्यासाठी 5 अंकी सर्वात मोठी संख्या इथं दिलेली आहे. बघा आपण गडबडीमध्ये हे आंतरराष्ट्रीय किंवा सम वाचत नाही आणि लगेच पर्याय क्रमांक 1 लिहितो आणि पर्याय क्रमांक 1 काय होऊन जातो चुकीचा होऊन जातो. परंतु इथे हा पर्याय असेल का नाही. 1 मिनिट सॉरी. बघा तर हा पर्याय राहील का नाही. त्यानंतर इथे पण तेच दिलंय काय हे 9 आले, हे पण पर्याय असणार नाही. आता हे दोन्ही पर्याय बघा. या दोन्ही पर्यायामध्ये काय केलंय उत्तर तेच आहे, परंतु आपल्याला काय सांगितलंय आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये. मग आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय आपल्या भाषेत सांगितलं होतं मी तुम्हाला. तर इंग्रजीमध्ये कोणते अंक लिहिलेले ते बघायचे. मग इंग्रजीमध्ये कोणते अंक लिहिलेले यातले तर पर्याय क्रमांक 3चे अंक लिहिलेले. पर्याय क्रमांक 4 हे देवनागरी आहे म्हणून याचं उत्तर किती राहणार आहे पर्याय क्रमांक 3 राहणार आहे. बघा तर अशा पद्धतीनं आपण जवळपास आज 20 प्रश्न आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व देवनागरी संख्याचिन्हे यांचं वाचन व लेखन कसं करायचं यावर बघितले आहे. आता यानंतरच्या घटकामध्ये आपण यानंतरचा उपघटक बघणार आहोत आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण पूर्ण या येत्या 1 महिन्यामध्ये काय करणार आहोत शिकणार आहोत आणि त्यामध्ये गणित विषयाची तसेच इतर विषयाची पूर्ण माहिती देणार आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपला जो चॅनल आहे PS करियर पॉईंट या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायला विसरायचं नाही. फक्त आपण एकट्यानेच अभ्यास करायचा नाही तर आपल्या मित्रांना सुद्धा सांगायचं आहे की आपण पण अभ्यास करा आणि आपलं एकच स्वप्न आहे की आपल्याला काय करायचं आहे या वर्षीची स्कॉलरशिपची परीक्षा क्रॅक करायची आहे आणि आपल्याला स्कॉलरशिप नक्की मिळवायची आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या PS करियर पॉईंट या यूट्यूब चॅनलला नक्की भेट देत राहा. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.